4 वर्षापूर्वीची ती घटना घडली आणि सगळंच उद्ध्वस्त झालं. मला कसंही करून तुझ्यापर्यंत पोचायचं होतं आणि त्यासाठी मी नितीनचा वापर करून घ्यायचं ठरवलं. त्याच्याविरुद्ध पुरावे होतेच माझ्याकडे, सो त्याच्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. दक्षने दीक्षाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आग उतरली होती. दीक्षा, आता पुढे. दीक्षा, हाऊ डेअर यू दक्ष, तू तुझ्या स्वार्थासाठी माझ्या आयुष्यात एका अशा माणसाला पाठवलंस जो इतका नीच आणि कॅरेक्टरलेस आहे. काय विचार केलास तू दक्ष? ते तर मी कधी वाहवत गेले नाही म्हणून, कारण मला माझ्या मर्यादा माहीत होत्या. पण जर आमच्यात तसं काही झालं असतं तर? कधी विचार केलायस काय झालं असतं? कोणाला तोंड दाखवायच्या लायकीची राहिले नसते मी दक्ष. एका मुलीचं कॅरेक्टर एवढं स्वस्त वाटलं तुला? हां? शी, दीक्षा संतापून ओरडली. काम डाऊन दीक्षा. त्यावेळेस माझ्या डोक्यात एवढा राग भरला होता की त्यावेळेस योग्य वाटलं ते मी केलं. बट ट्रस्ट मी, माझं नितीनवर बारीक लक्ष होतं. तुम्ही ज्या फार्म हाऊसवर गेला होतात ते माझंच होतं आणि प्रियानं जो त्या दिवशी तुला फोन केला होता तोही माझ्याच सांगण्यावरून केला होता. दक्ष असं म्हणाल्यावर दीक्षा गोंधळून त्याच्याकडे पाहायला लागली. फ्लॅशबॅक. दक्ष ऑफिसमध्ये बसला होता की त्याचा फोन वाजला. त्याच्या माणसाचा फोन होता. त्यानं नितीन दीक्षाला घेऊन फार्म हाऊसवर जात असल्याची खबर दक्षला दिली तसा तो संतापला होता. त्यानं लगेच लॅपटॉप ऑन करून फार्म हाऊसचं CCTV फुटेज प्ले केलं. नितीनची इंटेन्शन्स लक्षात न येण्याइतका दक्ष मूर्ख नव्हता. तरी त्याला दोघे काय बोलतायत ते कळत नव्हतं. तरी नितीनच्या बॉडी लँग्वेजवरून तो तिकडे कशासाठी गेलाय हे कळून चुकलं होतं. त्यानं प्रियाचा नंबर डायल केला. दादा बोला ना. नितीन कुठं आहे? ते दादा, तो दीक्षाला घेऊन. प्रिया गडबडली होती. फार्म हाऊसवर गेलाय राईट? हो. कॉल दीक्षा नाव आणि काहीही कारण सांगून तिला तिकडून बाहेर काढ. गॉट इट? जस्ट डू इट नाव. समोर नितीन दीक्षाचा चेहरा ओंजळीत धरून किस करायला पुढे झुकला आणि दक्षचे डोळे रागानं लाल झाले. हाऊ डेअर यू नितीन. त्यानं रागानं टेबलवर हात आपटले. तिला फक्त मी आणि मीच त्रास देऊ शकतो. हॅव क्रॉस्ड युअर लिमिट्स नितीन. नाव बी रेडी टू पे फॉर दॅट. दक्ष ओरडला. आता प्रेझेंट. दीक्षा, आय नो आय एम डेव्हिल, पण मी नितीनचा वापर फक्त तुझ्यापर्यंत पोचण्यासाठी केला. तुझ्यासोबत काही वाईट व्हावं हा माझा हेतू कधीच नव्हता. आणि नितीनला मी चांगलंच ओळखतो, त्यामुळे तसं मी कधीच होऊ दिलं नसतं, ना कधी होऊ देईन. दक्ष दीक्षाकडे पाहत म्हणाला तशी ती विचारात हरवली. एक एक प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून जायला लागले. खरंच तर बोलत होता दक्ष. जेव्हा जेव्हा नितीननं तिच्याजवळ यायचा प्रयत्न केला होता तेव्हा तेव्हा त्याचा प्लॅन सपशेल फेल झाला होता आणि त्याला कारण दक्ष होता हे आज तिला कळलं होतं. तिनं ओंजळीत चेहरा लपवला आणि काही वेळ शांत बसून राहिली. अचानक तिला काहीतरी आठवलं. ते पुरावे अजूनही तुझ्याजवळ आहेत? दीक्षानं विचारलं. हो, पण का? दक्ष म्हणाला. एक मिनिट, काय चाललंय तुझ्या डोक्यात दीक्षा? तुला काय करायचंय? दीक्षानं तिरकस उत्तर दिलं. अरे, काय करायचंय म्हणजे काय? पुरावे माझ्याकडे आहेत. ते तुला द्यायचे की नाही ते माझ्या हातात आहे. दक्ष म्हणाला. डीडी, तू स्वतःला 30 मार खान समजू नकोस हो. दीक्षा, काय चीज आहे हे तू अजून ओळखत नाहीस. तुला कळणारही नाही पुरावे कधी माझ्या हाती लागतील ते. दीक्षा तोऱ्यात म्हणाली. हट ग, काहीही कर तू. तू जोपर्यंत तुझा प्लॅन सांगत नाहीस तोपर्यंत मी घंटा मदत करत नसतो तुला. दक्ष ॲटिट्यूडमध्ये म्हणाला. ॲडमंट कारखानीस, डोक्यात जाऊ नकोस. दीक्षानं चुटकी वाजवली. तू डोक्यात जाऊ नकोस. नकोच जाऊस, वळवळत बसशील. दक्ष नाक फुगवत म्हणाला. तू असं म्हणतोस मला? तू अळी आहेस. ती घाणेरडी सरपटते ना जमिनीवर, ती आळी. दीक्षा नाक मुरडत म्हणाली. शी, काहीही कसं सुचतं ग तुला, पांचट पोरगी. दक्ष म्हणाला. सुरुवात तूच केलीस ना डुकरा. नशीब समज आज जे काही तू सांगितलंयस त्यानंतर मी तुला शाबूत ठेवलंय. करशील काय ग? काय करेन? हातपाय तोडून गळ्यात घालेन. मला मार्शल आर्ट्स येतात. नडायचं नाही फुकट, सांगून ठेवतीये. जा चल, टच तर कर, मग दाखवतो तुला. दक्ष चिडक्या आवाजात म्हणाला. हो का? घे, केलं टच. दीक्षानं त्याच्या कमरेपाशी बोट खुपसलं. गुदगुल्या नाही करायच्या हा, सांगून ठेवतोय. दीक्षा,
बोट लांब ठेव तुझं. दक्ष वेडावाकडा हलत हसतच बेंचवरून उठला. आता का? हां आता का? दीक्षा त्याच्याकडे हळूहळू चालत यायला लागली. ए लांब हा लांब, चल तिकडे. दक्ष लांबून तिच्याकडे हात नाचवत म्हणाला. अब आया ना उठ पहाड के नीचे. निमूटपणे पुरावे दे, नाही तर गुदगुल्या करून जीव घेईन मी तुझा. दीक्षा कुस्तीत हसत त्याला म्हणाली. ओके, तुला पुरावे हवेत ना? दक्ष सिरियस चेहरा ठेवून म्हणाला. हो. दीक्षा एक पाऊल पुढे सरकली. इन युअर ड्रीम्स बायको. दक्ष तिकडून पळत सुटला. दक्ष हलकट. दीक्षा पळायचा प्रयत्न करत होती, पण तिला साडीमुळे पळता येईना. तिनं चिडून पाय आपटले. बिचारी दीक्षू. दक्ष काही अंतरावरून तिला वाकुल्या दाखवत होता. यू घुबड, तुला सोडणार नाही मी. दीक्षा दातोट खात ओरडली आणि दक्ष मात्र खदखदून हसत सुटला. इकडे कितीतरी वेळ नितीन, दक्ष आणि दीक्षा गेले त्या दिशेला पाहत उभा होता. नितीन चल. रुपेशने त्याला हलवलं. अबे सोड, सोड मला. नितीनने त्याला ढकललं. नितीन शुद्धीवर ये. झाला तेवढा तमाशा पुरे झालाय. रुपेश चिडून म्हणाला. तमाशा? तो तर तिनं केला. सी सी इकडे इकडे. खाडकन वाजवून गेली. नितीन डुलत डुलत गालाकडे बोट दाखवत रुपेशला सांगत होता. हो ठीक आहे, तू आज चल. तुला जास्त झालीये. रुपेश त्याचा हात पकडत म्हणाला. अबे सोड. दारूची नशा. नशा काहीच नाहीये तिच्या पुढे. अंत बघते साली, अंत बघते पेशन्सचा. रुपेश मला जेलमध्ये पाठवणार साली. या नितीनला मी काय आहे ना तिला नाही माहीत. नाही तिची अब्रू वेशीवर टांगली ना तर नाव बदलेन बघ तूच बघच. नितीन नशेत बडबडत होता. चल चल तू. रुपेश त्याला घेऊन गेला. ते आत गेल्यावर कोपऱ्यात लपलेली प्रिया डोळ्यात पाणी घेऊन बाहेर आली. झाला प्रकार तिनेही पाहिला होता. नितीन, तू इतका नीच असशील असं वाटलं नव्हतं. आय एम सॉरी दीक्षा, आय एम सॉरी. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि नितीनची साथ दिली मी, असं झालंय. पण आता मात्र मी गप्प बसणार नाही. काहीही झालं तरी नितीनला तुझ्यापर्यंत मी पोहोचू देणार नाही दीक्षा. मला दादांशी लवकरात लवकर बोलावंच लागेल. डोळे पुसत मनाशी काहीतरी ठरवत प्रिया आत निघून गेली. दीक्षा आणि दक्ष घरी आले. दक्ष तर पडल्याच झोपला, पण दीक्षाला मात्र झोप येत नव्हती. संध्याकाळचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. त्यात दक्षने नितीनबद्दल जे काही सांगितलं होतं ते तिच्या डोक्यात घुमत होतं. आधीच तिच्या आयुष्यात काही कमी प्रॉब्लेम्स होते की आता हे नवीनच काहीतरी समोर आलं होतं. एक गोष्ट तर क्लिअर होती. दीक्षा सगळ्यांचा हिशोब करणार होती. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या नितीनचा, तिच्या मैत्रीचा गैरफायदा उठवणाऱ्या प्रियाचा आणि तिला फसवून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या दक्षचा. सकाळी दक्षला नेहमीच्या वेळी जाग आली आणि तो उठून जिममध्ये निघून गेला. दीक्षा रात्रभर जागीच होती. विचार करता करता कधीतरी पहाटे तिला झोप लागली होती, त्यामुळे ती अजूनही झोपलेलीच होती. दक्ष परत आला आणि तिला झोपलेलं पाहून त्याला आश्चर्य वाटायला लागलं. ही अजून झोपलीये? तब्येत तर ठीक आहे ना? त्यानं जाऊन तिच्या कपाळावर हात ठेवला तशी ती दचकून जागी झाली. काय करतोयस? दीक्षानं डोळे चोळत त्याला विचारलं. बघत होतो ताप वगैरे आलाय की काय तुला, पण मी हे साप विसरलो होतो की तू स्वतः एक ताप आहेस सगळ्यांच्या डोक्याला. तुला कसा ताप येईल? दक्ष तिला चिडवत म्हणाला तशी तिनं चिडून उशी भिरकावली. चोंबड कांदा. दीक्षा नाक फुगवत ओरडली. आज काय निद्रादेवी सोडत नाहीयेत वाटतं बायको. ऑफिसला वेळेत या, नाहीतर बॉस सोडत नसतो तुम्हाला दीक्षा मॅडम. दक्ष तिरकस हसत म्हणाला तशी ती जीवावर आल्यासारखी उठून आवरायला गेली. दक्ष त्याचा आवरून ऑफिसला निघून गेला. आज त्यानं कार्तिकला दीक्षाला पिक कर असा मेसेज पाठवला होता. कार्तिक आल्यावर दीक्षाही निघाली. गाडीत बसल्यावर कार्तिकने विषय काढला. तू ठीक आहेस? असं काय विचारतोयस? दीक्षा म्हणाली. आज जरा लो वाटतेयस ना म्हणून म्हणालो. तसं काही नाही, झोप झाली नाहीये रात्री. परत भांडलात का? कार्तिकनं डोळे बारीक करत विचारलं. नाही, भांडलो नाही, पण कार्तिक तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. दीक्षानं बिचकत विषय काढला. अगं मग बोल ना, कार्तिक म्हणाला. तू आणि दक्ष बेस्ट फ्रेंड्स आहात ना? तुला नितीनविषयी किती आणि काय माहिती आहे? दीक्षानं प्रश्न विचारला. नक्की काय म्हणायचं आहे तुला दीक्षा? कार्तिकने विचारलं.
आय मीन नितीन विरुद्ध दक्षकडे पुरावे आहेत असं तो म्हणाला काल. म्हणजे त्यानं कसले पुरावे वगैरे डिटेल्स नाही दिले, पण खरंच असं काही होतं? आय मीन नितीनने असं काय केलं होतं? दीक्षा एक एक वाक्य जुळवत म्हणाली. तुला दक्षने सांगितलं नाही? नाही, म्हणजे त्यानं मला नितीन कसा होता वगैरे सांगितलं, पण नक्की त्यानं काय केलं आणि दक्षकडे कसले पुरावे आहेत ते नाही माहीत मला. कार्तिक, तू सांगशील मला? दीक्षानं विचारलं. दक्षला आवडणार नाही दीक्षा, आणि त्याला कळलं ना मी तुला सांगितलंय तर तो जीव घेईल माझा, कार्तिक म्हणाला. प्लीज कार्तिक, नितीनचं वागणं मला असह्य व्हायला लागलंय. काल रात्री, असं म्हणत दीक्षानं रात्री जे घडलं ते कार्तिकला सांगितलं. काय? आय कांट बिलीव्ह, नितीन एवढ्या खालच्या थराला गेला? तसं तर तो आहेच हाताबाहेर गेलेला, पण निदान काल तरी त्यानं तसं वागायला नको होतं. प्रियाला समजलं तर तिला वाईट वाटेल, कार्तिक चिडून म्हणाला. कार्तिक प्लीज, आय रिक्वेस्ट यू, मला काहीही करून नितीनला त्याची लायकी दाखवायची आहे. त्यासाठी मला मदत कर. मला खरंच हे कळणं गरजेचं आहे की नितीननं काय केलं होतं. राहिला प्रश्न पुराव्यांचा, तर ते मी दक्षकडून कसेही करून घेईन, दीक्षा म्हणाली. ठीक आहे, मी तुला सांगेन, पण दक्षला कळता कामा नये. संध्याकाळी येताना आपण बोलूया, कार्तिक म्हणाला. थँक्स कार्तिक, दीक्षा हसून म्हणाली. थँक्स म्हणू नकोस, तू मला माझ्या लहान बहिणीसारखी आहेस. मलाही माहिती आहे तू या ट्रॅपमध्ये फसली आहेस दीक्षा. दक्ष जे काही वागलाय ते मलाही पटलं नाही आहे, पण जे झालं त्यानंतर. असो, ऑफिस आलंय, आपण बोलूया नंतर. कार्तिकनं दीक्षाला सोडलं आणि तो गाडी पार्क करायला गेला. दीक्षा सकाळपेक्षा चांगल्या मूडमध्ये होती. तिनं आल्या तिचं काम सुरू केलं. 5च मिनिटात तिचा फोन वाजला. हॅलो, जरा केबिनमध्ये ये, दक्षचा आवाज आला आणि फोन कट झाला. झाली याची कटकट सुरू. दीक्षा वैतागत त्याच्या केबिनमध्ये गेली. बोला सर. बसा मॅडम. दक्षने इशारा केला तशी दीक्षा त्याच्यासमोर चेअरवर बसली. मला तुला काहीतरी विचारायचं आहे, दक्ष सरळ चेहऱ्यानं म्हणाला. विचारा ना मग. ते तुला. मला काय? तुला. दक्ष घडाघडा बोल हा, उगाच टाइमपास करू नकोस. मला काम आहे, दीक्षा वैतागली. तुला चहा जास्त आवडतो की कॉफी? दक्ष हसू दाबत म्हणाला. त्याचं ऐकून दीक्षाचे डोळे मोठे झाले. गाढव कुमार कारखानीस हे विचारायला बोलावलंयस तू, चक्रम, दीक्षा चिडून म्हणाली. चिडतेस काय बायको? हे बघ, कार्तिक युजली सकाळी माझ्यासोबत कॉफी घेतो. तो आहे अनुपसोबत मीटिंगमध्ये. मला एकट्याला कॉफी घ्यायला बोर होत होतं. मग विचार केला कोणाला बोलवायचं. तेव्हा आठवलं, माझी हक्काची बायको आहे ना मला कंपनी द्यायला. दक्ष डोळा मारत म्हणाला. का? तुला स्वतःची कंपनी एवढी बोर व्हायला लागली आहे का, सेल्फ ऑब्सेस्ड माणूस? दीक्षानं नाक मुरडत विचारलं. दीक्षा, हे बघ, आधीच तू नकटी आहेस, त्यात सारखं सारखं नाक मुरडत राहिलीस तर ते झिजेल एक दिवस, दक्ष तिची खेचत म्हणाला. तू नको काळजी करूस त्याची, दीक्षा डोळे वटारत म्हणाली. ओके ओके दीक्षा देवी, बरं सांगा ना, चहा की कॉफी? दक्ष हसत म्हणाला. चहा, दीक्षा डोळे फिरवत म्हणाली. सांगतो हरीला, तसंही मला तुझ्याशी लंचबद्दल बोलायचं आहे. दक्षने फोन उचलून ऑर्डर दिली आणि तो कामाकडे वळला. नितीन त्याच्या केबिनमध्ये डोकं धरून बसला होता. रात्रीचा हँगओव्हर अजून उतरला नव्हता. प्रिया त्याच्या केबिनमध्ये आली. वा वा वा, खूप दुखतंय का डोकं पतिदेव? दाबून देऊ का? प्रियानं उपहासानं विचारलं तसं नितीननं वैतागत तिच्याकडे पाहिलं. असं पाहू नकोस तू, मला काहीही फरक पडत नाही. काय केलंस तू काल नितीन? तुला लाज कशी वाटली नाही रे? प्रिया चिडून म्हणाली. ए, काय कटकट लावली आहे ग सकाळी सकाळी? शायला सुखाने जगूच देत नाही कोणी. नितीननं वैतागत डोकं गच्च पकडलं. सुखानं जगायची लायकी तरी आहे का तुझी नितीन? प्रियानं खोल श्वास घेतला आणि त्याच्याजवळ आली. नितीन, माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. हे बघ, तू जे काही दीक्षासोबत नाटक केलंस दादांच्या सांगण्यावरून, त्यानंतरही माझं प्रेम तसूभरही कमी झालं नाही आहे. तुझ्या सगळ्या गुणदोषांसकट मी तुला स्वीकारायला तयार आहे, पण प्लीज हे सगळं सोड ना. जे झालं ते आपण बदलू शकत नाही, पण निदान एकमेकांसोबत सुखाने पुढचं आयुष्य तरी घालवू शकतो ना नितीन. मी तुला एवढं प्रेम देईन की तुला कधीच कसली कमतरता जाणवणार नाही.
ट्रस्ट मी, आय रिअली लव्ह यू, प्रिया पोटतिडकीनं त्याला सांगत होती. हे बघ, काल मी नशेत होतो, त्यामुळं काही वेडावाकडा वागलो असेन तर आय एम सॉरी. तुला स्पष्टच सांगायचं तर मला हे असं बंधनात राहायला आवडत नाही. मी पहिल्यापासून स्वच्छंदी आयुष्य जगत आलो आहे, त्यामुळे कोणी येऊन ते कंट्रोल करायचा प्रयत्न करतंय हे मला झेपतही नाही आणि आवडतही नाही. मला माझी स्पेस लागते, समजलं तुला? नितीन वैतागत तिच्याकडे पाहत म्हणाला. देईन ना मी तुला तुझी स्पेस, मी नाही इंटरफिअर करणार तुझ्या भानगडीत, पण निदान मला एक चान्स तरी दे, या नात्याला एक संधी तरी दे. आय प्रॉमिस यू वोंट रिग्रेट मॅरिंग मी, प्रिया भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत म्हणाली. ठीक आहे, मला थोडा वेळ दे. आणि प्रिया, काल मी काही चुकीचं वागलो असेन तर आय एम सॉरी. पाहिजे तर तुझ्या आईवडिलांचीही माफी मागेन मी, नितीन खाली मान घालत म्हणाला. इट्स ओके नितीन, झालं गेलं विसरून जा. प्रिया त्याला साईड हक करत म्हणाली. बरं चल, मी येते आता, लंच टाईममध्ये भेटू, टेक केअर. लिंबू पाणी पाठवते तुझ्यासाठी, बरं वाटेल. प्रिया बाहेर निघून गेली. या नात्याला एक संधी तरी दे, आय प्रॉमिस यू वोंट रिग्रेट मॅरिंग मी, प्रिया भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत म्हणाली. ठीक आहे, मला थोडा वेळ दे. आणि प्रिया, काल मी काही चुकीचं वागलो असेल तर आय एम सॉरी. पाहिजे तर मी तुझ्या आईवडिलांचीही माफी मागेन, नितीन खाली मान घालत म्हणाला. इट्स ओके नितीन, झालं गेलं विसरून जा. ओ गॉड, काय वीट आणलाय या मुलीनं, काय दुर्बुद्धी सुचली आणि हिला हो म्हणालो. डोक्यावरच चढून बसली आहे साली. तू अशी नाही ऐकायचीस प्रिया, तुला वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागणार. त्यासाठी मला जरासं नाटक करावं लागेल. पण त्यात तर आपण मास्टर आहोतच नितीन. लग्न होऊ देत, नाही तुला तुझी अवकात दाखवली ना प्रिया तर नाव बदलेन, नितीन कुस्सीत असत म्हणाला आणि कामाला लागला. दीक्षा दिवसभर कामात व्यस्त होती. सकाळी काय दक्षशी बोलणं झालं होतं तेवढंच, त्यानंतर त्यानेही तिला त्रास दिला नव्हता, त्यामुळं दिवस तसा चांगलाच गेला होता तिचा. 5च्या सुमारास तिनं लॅपटॉपमधून डोकं वर काढलं. जरा रिलॅक्स व्हावं म्हणून ती चहा घ्यायला पॅन्ट्रीमध्ये गेली. चहाचा कप घेऊन ती डेस्कवर येतच होती की कोणीतरी कोपऱ्यात उभं राहून हळू आवाजात फोनवर बोलतंय असं तिला जाणवलं. तिनं नीट लक्ष देऊन ऐकलं. नितीन, नितीनचा आवाज ऐकून दीक्षा पटकन त्याला कळणार नाही अशी लपली आणि त्याचं बोलणं ऐकायचा प्रयत्न करायला लागली. क्यों बार बार कॉल कर रही हो? अरे अगर वो पेट से है तो मैं क्या करूँ? हाँ तो मेरा बच्चा है तो क्या? क्या खाली फोकट की मगजमारी लगा रखी है? उसको बोल गिरा दे बच्चा, पैसे भिजवाता हूँ. अगली बार से ऐसा नहीं होना चाहिए और दोबारा कॉल नहीं करना, समझी? नितीन हळू आवाजात पण चिडून बोलत होता. त्यानं कॉल कट केला आणि आजूबाजूला नजर टाकत तो बाहेर निघून गेला. ओ गॉड, किती नीच आहे हा माणूस. काय विचार करून तू याच्यावर प्रेम केलंस दीक्षा? किती मुलींची आयुष्य बर्बाद केली आहेत यानं बाप्पाच जाणे. आणि आता प्रिया, बापरे, प्रियाला हे सगळं सांगायला हवं. काहीही झालं तरी कधी काळी ती माझी चांगली मैत्रीण होती. भले ती दक्षच्या सांगण्यावरून चुकीची वागली असेल, पण तिच्यासोबत काही चुकीचं झालेलं मला नाही आवडणार. कसंही करून दक्षकडचे पुरावे मिळवायला हवेत. नितीन, तुला तर मी नेस्तनाबूत करूनच राहणार, दीक्षा स्वतःशी काहीतरी ठरवत म्हणाली आणि डेस्ककडे गेली. ऑफिस अवर्स संपले तशी दीक्षा कार्तिकच्या केबिनमध्ये गेली. त्याचं आवरल्यावर दोघे घरी यायला निघाले. गाडीत बसल्यावर दीक्षानेच विषय काढला. कार्तिक, तू मला सांगणार होतास ना? हो हो, आहे लक्षात. कुठेतरी बसूया का? असं ड्राईव्ह करताना बोलणं जरा अवघड आहे. एक काम करू, इथेच थोडं पुढे एक चहाची टपरी आहे, तिकडे चहा घेत गाडीतच बसून बोलूया, चालेल? कार्तिकने विचारलं. धावेल, दीक्षा हसून म्हणाली. तशी कार्तिकनं गाडी स्टार्ट केली. टपरीपासून थोडं पुढे कार थांबवून कार्तिक दोघांसाठी चहा घेऊन आला आणि गाडीत बसून त्यानं बोलायला सुरुवात केली. केया मल्होत्रा नाव ऐकलंयस? कार्तिकने विचारलं. हो, काल दक्षने सांगितलं होतं. नितीनची एक्स गर्लफ्रेंड. नितीन आणि केया कसे भेटले हे तर तुला एव्हाना कळलंच असेल. केया नितीनच्या आयुष्यात आल्यावर तो बऱ्यापैकी सुधारला होता, म्हणजे आम्हाला असं वाटत होतं. त्याच्या बाहेर ख्यालीपणाही कमी झाला होता. सुमती मावशीही खुश होती. तिनं नितीन आणि केयाच्या लग्नाचा विषय छेडला. नितीननं टाळायचा प्रयत्न केला, पण मावशी ऐकत नव्हती. ती दिल्लीला जाऊन केयाच्या फॅमिलीला भेटली आणि तिनं या दोघांचं लग्न ठरवलं. केया आणि तिच्या घरचे खुश होते. मावशीही आनंदात होती. या सगळ्यात खुश जर कोणी नव्हतं तर तो होता नितीन. त्याला कधीच कमिटमेंट
मध्ये इंटरेस्ट नव्हता. त्यानं मावशीशी बोलायचा प्रयत्न केला, पण तिनं त्याचं काहीही ऐकलं नाही. शेवटी नाईलाजानं नितीन एंगेजमेंटसाठी तयार झाला. दरम्यानच्या काळात नितीन आणि केया बरेच जवळ आले होते, अगदी फिजिकली सुद्धा. केयाचा त्याच्यावर विश्वास होता, त्यामुळं तिनं कधीच या जवळकीला विरोध केला नाही. कार्तिक म्हणाला आणि त्यानं दीक्षाकडे पाहिलं. ती कसला असा विचार करत होती. दीक्षा दीक्षा दचकली. काय झालं? विचार करतेय, जर मी नितीनला माझ्याजवळ येण्यापासून रोखलं नसतं तर आज. दीक्षा हतबल होत म्हणाली. असो, पुढे काय झालं? केयासोबत रिलेशनशिपमध्ये असतानाही नितीनचे बऱ्याच मुलींशी संबंध होते. केयानं कधी काही विचारलं तर त्याची मैत्रीण आहे असं सांगायचा आणि तीही त्याच्यावर विश्वास ठेवायची. अफेअर्स व्यतिरिक्त त्याला दारू, सिगरेट आणि ड्रग्सचंही व्यसन जडलं होतं. पार्टीजमध्ये जाणं आणि नशेत धूत होत पडणं हे परत सुरू झालं होतं. केयाच्या कानावर बऱ्याच गोष्टी यायच्या आणि तिनं जाब विचारायचा प्रयत्न केला तर नितीन गोड गोड बोलून तिला भरीस पाडायचा. 2-1 महिने असेच निघून गेले. एक दिवस मी आणि दक्ष त्याच्या केबिनमध्ये बसलो होतो तेव्हा केयाचा फोन आला. बिचारी खूप रडत होती. नितीनला तिनं तिच्याच कझिनसोबत तिच्याच घरात नको त्या अवस्थेत पकडलं होतं. तिचं बोलणं ऐकल्यावर मी आणि दक्ष लगोलग दिल्लीला गेलो. केयानं तिकडे आम्हाला भेटून बऱ्याच गोष्टी सांगितल्या, काही फोटोजही दाखवले. आम्ही दोघेही हे सगळं पाहून संतापलो होतो. दक्ष पोलिसात जायला निघाला होता, पण आमच्याकडे होते तेवढे पुरावे पुरेसे नव्हते. दक्षने त्याची माणसं नितीनच्या मागे लावली. कार्तिकनं ब्रेक घेतला आणि घड्याळ पाहिलं. दीक्षा, आय थिंक तू घरी कळवावंस, तुला उशीर होतोय म्हणून. मावशी वाट पाहत असेल. कार्तिक असं म्हणाल्यावर दीक्षानं लगेच घरी फोन करून अनुराधाबाईंना कळवलं. कार्तिक सोबत आहे हेही सांगायला ती विसरली नाही. जे काही झालं होतं ते तिला ऐकायचंच होतं. कार्तिक, पुढे काय झालं? दीक्षानं अधीरतेनं विचारलं. दक्षची माणसं नितीनची सगळी खबर आमच्यापर्यंत पोहोचवत होती. केयाही आम्हाला लूपमध्ये ठेवायची. 10-1 दिवस झाले असतील साधारण केयाला भेटून. एका सकाळी मावशीचा फोन आला. केया वॉज नो मोर. दक्ष आणि मला प्रचंड धक्का बसला होता. आम्ही सगळेच दिल्लीसाठी निघालो. तिकडे गेल्यावर कळलं की केया प्रेग्नंट होती नितीनपासून आणि अचानक एक्सेसिव्ह ब्लिडिंगमुळं तिचा मृत्यू झाला होता. नितीननं दुःखी असल्याचं नाटक चांगलंच वठवलं होतं, पण कुठेतरी पाणी मुरत होतं असं मला आणि दक्षला राहून राहून वाटत होतं. केया जाण्याआधी डॉक्टरांना भेटायला गेली होती हे तिच्या आईकडून आम्हाला कळलं होतं. दक्षने त्याच्या एका विश्वासू मित्राला सांगून तिथलं CCTV फुटेज मागवून घेतलं आणि त्यात. कार्तिक बोलता बोलता थांबला. हे सगळं नितीननेच घडवून आणलं होतं ना? दीक्षा डोळ्यात पाणी आणून म्हणाली. हो, त्यानंच डॉक्टरांकरवी केयाला अबॉर्शनसाठी कसल्याशा गोळ्या द्यायला लावलेल्या, ज्यामुळं तिला एक्सेसिव्ह ब्लिडिंग झालं होतं. पोस्टमॉर्टममध्येही मृत्यूचं कारण अतिरक्तस्राव हेच होतं, पण त्यामागचं खरं गूढ आम्हाला केया गेल्यावर खूप उशिरा समजलं. नितीनला पोलिसांनी अरेस्ट तर केलं, पण मावशीमुळे आणि केयाच्या फॅमिलीमुळे प्रकरण दाबावं लागलं होतं. कार्तिक, मला एक गोष्ट कळत नाहीये. जर नितीनचा खरा चेहरा तुम्हाला माहीत आहे तर तुम्ही अजूनही गप्प का आहात? दक्षकडे पुरावे आहेत, तरीही नितीन मोकाट फिरतोय असं का? दीक्षाने विचारलं. नितीन दिसतो तेवढा साधा नाहीये दीक्षा. त्याच्या पार कुख्यात गुंडापर्यंत ओळखी आहेत. केयाचं प्रकरण झाल्यानंतर दक्ष पेटून उठला होता. जरी नितीन कस्टडीतून सुटला होता तरी दक्ष शांत बसला नव्हता. नितीनला अडकवायचा पूर्ण प्रयत्न करत होतो आम्ही, पण एक दिवस. कार्तिकच्या डोळ्यात राग उतरला. एक दिवस काय कार्तिक? दिव्या तेव्हा 10वीत होती. त्याचे टट्टू दिव्याला शाळेतून उचलून घेऊन गेले आणि आम्हाला धमकी दिली, जर आम्ही तोंड उघडलं तर दिव्यासोबत. कार्तिकने हाताच्या मुठी आवळल्या. हॉरिबल आहे हे सगळं कार्तिक, दीक्षा म्हणाली. काकांना म्हणजेच दक्षच्या बाबांना या गोष्टीचा धक्का बसला होता आणि हळूहळू ते डिप्रेशनमध्ये गेले. आधीचं हस्तखेळतं घर एकदम शांत झालं आणि त्यात 4 वर्षापूर्वी ती घटना घडली. त्यानंतर तर काकांनी गिव्हअपच केलं होतं. त्यांची तब्येत खालावली आणि एक दिवस ते आम्हाला सोडून गेले. कार्तिकचे डोळे पाणावले होते. दीक्षानं त्याच्या खांद्यावर थोपटून त्याला धीर दिला. खरं सांगू दीक्षा, ते सगळं झालं आणि दक्षच राहिला नाही. त्यात एक दिवस त्याला तुझ्याविषयी कळलं. तो वेड्यासारखा तुला शोधत होता. तू DK ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज जॉईन केलीस आणि अनफॉर्च्युनेटली नितीन तुला आवडायला लागला. त्याला या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व करण्याचा दक्षचा मुळीच हेतू नव्हता, पण तुला नितीन आवडतो हे कळल्यावर दक्षला डाव खेळवावाच लागला.
कारण एक तोच होता जो दक्षला तुझ्यापर्यंत पोहोचवू शकत होता. पुढचं तर सगळं तुला माहीतच आहे. कार्तिक दीक्षाकडे पाहत म्हणाला. दीक्षा, खरं तर जे काही आत्ता सुरू आहे ते मला पटलेलं नाही आहे. पण आज मी जो काही आहे तो दक्षमुळेच आहे. त्यामुळे मनात नसताना काही गोष्टींसाठी त्याची साथ द्यावी लागतीये. कार्तिक हताशपणे म्हणाला. मी समजू शकते कार्तिक, माझी तुझ्याविषयी काहीही तक्रार नाही आहे. उलट मी तर तुझे आभार मानेन. आज तू कुठलाही आडपडदा न ठेवता सत्य काय आहे ते मला सांगितलंस. थँक्यू सो मच. आता नितीनचं काय करायचं ते मी बघते. दीक्षा हलकं हसत म्हणाली. बरं चलायचं? उशीर झालाय. हो चल, नाहीतर तो ड्रॅगन कारखानीच तिकडे आग ओकत बसेल. दीक्षा हसत म्हणाली. काहीही. कार्तिक तिचं बोलणं ऐकून हसायला लागला. दोघे घरी यायला निघाले. दीक्षा घरी आली तेव्हा दक्ष नुकताच आला होता. कुठे हुंदडायला गेली होतीस बायको? त्याने विचारलं. फिरायला गेलेले बॉयफ्रेंडसोबत. एनी प्रॉब्लेम मिस्टर कारखानीस? जिकडे तिकडे नाक खुपसलेच पाहिजे का तुला? दीक्षानं तोंड वाकडं केलं. हो मग, किती छान धारदार नाक आहे माझं. असं तुझ्यासारखं नाही आहे मिनी ढब्बू मिरची. दक्ष हसत म्हणाला. असू देत, जास्त मिजास मारू नकोस हा, लांब नाक्या कारखानीस कुठला. दीक्षा फनकारून फ्रेश व्हायला निघून गेली. कुठे गेलेली ही? दक्ष विचार करत बाहेर निघून गेला. आवरून झालं तशी दीक्षा खाली निघून आली. दिव्या तिला पाहून तिच्या जवळ आली. वहिनी, उद्या संध्याकाळी वेळ आहे का तुला? तिनं विचारलं. काही काम आहे का दिव्या? दीक्षानं विचारलं. वहिनी, मला 1-2 बुक्स आणायची होती. तू येशील सोबत? दिव्यानं अपेक्षेनं विचारलं. याआधी जेव्हा तिनं दीक्षाला विचारलं होतं त्यावेळेस तिला जमलं नव्हतं. असं सारखं दिव्याचं मन मोडणं तिला बरोबर वाटलं नाही. तसंही तिला दिव्याशी बोलायचंच होतं. हा चांगला चान्स होता. हो चालेल, जाऊया आपण, दीक्षा हसून म्हणाली. तशी दिव्या खुश झाली. ये थँक्स वहिनी. आपण उद्या मूव्हीला जाऊया आणि त्यानंतर पिझ्झा पार्टी. व्हॉट से? दिव्यानं डोळे मिचकावत विचारलं. ओके, आईंना विचारूया? त्या हो म्हणाल्या तर नक्कीच, दीक्षा म्हणाली. दादाला विचारायचं? दिव्या म्हणाली. कशाला? दीक्षाचं तोंड वाकडं झालं तसं दिव्यानं चमकून तिच्याकडे पाहिलं. अगं म्हणजे तुझ्या दादाला वेळ कुठे असतो अशा गोष्टींसाठी? पाहतेस ना किती बिझी असतात ते. राहू देत, आपण दोघीच जाऊया. दीक्षा सारवासारव करत म्हणाली. तसंही चालेल, दिव्या खुशीत म्हणाली. दक्ष खाली आला तसं त्यांचं बोलणं थांबलं. नितीननं रागानं धुसफुसत होता. दीक्षा आणि दक्षची जवळीक आठवून त्याचा संताप होत होता. बेल वाजली तसा तो दार उघडायला गेला. समोर प्रियाला पाहून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. आई नाही आहे, त्यानं सरळ सरळ सांगितलं. पण मी तुला भेटायला आली आहे. प्रिया त्याला बाजूला ढकलत आत शिरली. नितीननं दात तोट खात दरवाजा लावला आणि प्रियासमोर येऊन बसली. बोल, काय काम आहे? त्याचा त्रासिक स्वर. फर्स्ट ऑफ ऑल, डोंट टॉक टू मी इन दॅट टोन नितीन. तुझी होणारी बायको आहे मी, गुलाम नाही आहे, लक्षात ठेवायचं, प्रिया वैतागत म्हणाली. हां ठीक आहे, काय काम आहे बोल, नितीन जरासा वरमून म्हणाला. मला माहिती आई घरात नाही आहेत कारण त्या माझ्या घरी आल्यात. ती असं म्हणाल्यावर नितीन चमकला. कशाला? त्यानं विचारलं. आजपासून बरोबर 10 दिवसांनी आपलं लग्न आहे नितीन. प्रियानं बॉम्ब फोडला. व्हॉट? नितीन डोळे विस्पारत म्हणाला. कसं शक्य आहे हे? एवढ्या लवकर लग्न? हो का? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का नितीन? तुझ्या काही कमिट्समेंट आहेत का? काही चॅलेंजेस वगैरे जे तुला पूर्ण करायचे आहेत? प्रिया कुस्तीत हसत म्हणाली. जसं नितीनचं डोकं सटकलं. प्रिया, तुला वॉर्न करतोय, माझ्या वाकड्यात शिरायचं नाही, नितीन बोट नाचवत म्हणाला. ओ रिअली? काय करशील नितीन? विसरू नकोस, तुझा अंडी पिल्ली माहिती आहेत मला. दादा इकडे नसताना तू ऑफिस अकाउंटमधून पैशांची अफरातफर करायचास हे विसरलास का? तू काय धमकी देतोस रे मला? जर हे दक्ष दादांपर्यंत पोहोचलं ना तर मुंबईतच काय जगाच्या पाठीवर कुठेही तुला कोणीही उभं करणार नाही. कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? प्रिया चुटकी वाजवत म्हणाली. यू गेट लॉस्ट, आय सेड गेट लॉस्ट. नितीन जोरात ओरडला. जातीये, बरोबर 10व्या दिवशी छान तयार होऊन मंडपात यायचं नितीन, नाहीतर यू नो व्हॉट विल हॅपन, राईट? प्रिया तिरकस हसत म्हणाली आणि दार उघडून तडक बाहेर निघून गेली. नितीननं संतापून पाण्याचा ग्लास खाली फेकला आणि त्याच्या काचा विखुरल्या. डॅम इट, साली हरामी. जस्ट वेट प्रिया, तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना? बघ मी तुझं लग्न कसं लावतो ते, नितीन चरफडत म्हणाला. दीक्षा सगळं आवरून रूममध्ये आली. दक्ष कपाटात काहीतरी खुडबडत होता. अरे वा, रूम शिफ्ट करतोयस का?
दीक्षानं टोमणा मारला. एवढं थोर भाग्य नाही तुझं बायको. तुझ्या नशिबात तुझा हा सो कॉल्ड दुष्ट नवरा आहे. दक्षने मान बाहेर काढून उत्तर दिलं. कुचकट कारखानीस. दीक्षा तोंडातल्या तोंडात पुटपुटली. बाय द वे, काय खुसूखुसू चाललं होतं तुमचं खाली? दक्ष बाहेर येत म्हणाला. तुला काय करायचंय रे चोंबड्या? माझं आणि दिव्याचं सिक्रेट आहे ते, दीक्षा म्हणाली. ओ, सिक्रेट अँड ऑल? बऱ्या बोलानं सांग, नाहीतर, दक्ष दरडावत म्हणाला. काय करशील रे फद्या? साधं बोट लावलं तर गुदगुल्या होतात तुला. आला मोठा धमकी देणारा. दीक्षा हसू दाबत म्हणाली. तसं दक्षने चिडून तिला जवळ ओढलं. फारच फडफडतीयस हा बायको? दक्ष तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. 2 मिनिटं दोघे तसेच उभे होते. दक्ष तिच्या डोळ्यात हरवला होता. दीक्षाही एकटक त्याच्याकडे पाहत होती. दक्ष, तिनं हळूच हाक मारली. प्लीज मला ते पुरावे दे. मी नितीनची नाटकं अजून नाही सहन करू शकत. दीक्षा त्याच्याकडे एकटक पाहत म्हणाली. दीक्षा, नितीनला अडकवणं एवढं सोपं असतं तर मी कधीच ते करून मोकळा झालो असतो. त्याला जेलमध्ये टाकणं माझ्यासाठी अवघड नाही आहे. पण त्याने जे काही केलं आहे त्यासाठी केवळ त्याला जेलमध्ये टाकणं मला योग्य वाटत नाही. त्याला अशी शिक्षा व्हायला हवी जी तो आयुष्यभर विसरणार नाही. दीक्षा, तुला माहिती आहे त्यानं... दक्ष बोलतच होता की मला माहिती आहे त्यानं काय केलं आहे ते. कार्तिकने मला सगळं सांगितलं आहे दक्ष. त्यानं केयासोबत जे केलं ते भयंकर होतं. अशा अजून केया नितीनसारख्या प्रवृत्तीला बळी पडायला नकोत हीच इच्छा आहे. तू जरी शांत बसलास तरी मी आता शांत बसणार नाही आहे. तुला मदत करायची नसेल तर नको करूस. मी माझ्या पद्धतीने सगळं शोधून काढेन. पण नितीनला जन्माची अद्दल घडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. दीक्षा दक्षचा हात झटकून बाजूला झाली. काही वेळ रूममध्ये शांतता होती. ओके, देईन मी तुला पुरावे. पण... दक्षनेच बोलायला सुरुवात केली. दीक्षानं त्याच्याकडे पाहिलं. पण काय? दीक्षानं विचारलं. तुमचा उद्याचा प्लॅन सांगावा लागेल. दक्ष हसू दाबत म्हणाला. मुळीच नाही. दीक्षानं नाक मुरडलं. बघ हा, मग पुरावे विसर. दक्ष हसत म्हणाला. तुला का रे एवढा इंटरेस्ट आमच्यात? डुक्कर कुठला. दीक्षा वैतागत म्हणाली. अरे मी पण जॉईन होईन ना तुम्हाला. ए हड, तुझं काय काम आहे तिकडे? असं कसं? आई म्हणत होती तिच्या लाडक्या सुनबाईंना कुठे बाहेर घेऊन जात नाही मी. दक्ष अगदी साळसूतपणाचा आवाणत म्हणाला. भोळसट कारखानीस. नौटंकी करू नकोस. मूवीला जाणार आहोत आणि नंतर पिझ्झा पार्टी. तुझं काही काम नाही आहे तिकडे. लगेच लुडबुडायची काही गरज नाही आहे मध्ये मध्ये. दीक्षा चिडून म्हणाली. ओके, राहिलं. बाय द वे, कोणता मूवी? स्पायडरमॅन की हॅरी पॉटर? दक्ष फिदी हसत म्हणाला. बेडूक, शटअप. दीक्षानं त्याला उशी फेकून मारली आणि ती त्याच्याकडे पाठ करून झोपी गेली. कार्तिक. दक्षने हताश सुस्कारा सोडला. संध्याकाळी दीक्षाला घरी सोडून कार्तिक निघाला होता तेव्हाच दक्षने त्याला पाहिलं होतं. तसं तर त्याचा कार्तिकवर पूर्ण विश्वास होता. पण दक्ष महाराज त्यांच्याही न कळत त्यांच्या बायकोविषयी पजेसिव्ह व्हायला लागले होते हल्ली. त्यामुळं कार्तिकचा फोन खणखणलाच आणि त्यानं कितीही कारणं दिली तरी समोर दक्ष होता. त्यामुळं कार्तिकनेही त्याला सगळं सांगून टाकलं. दुसऱ्या दिवशी दीक्षा तयार होऊन तिच्याच गाडीनं ऑफिसला आली. ती गाडी पार्क करायला आणि बाजूला नितीनची गाडी यायला एकच गाठ पडली. दीक्षा त्याच्याकडे न पाहताच पुढे निघाली पण त्यानं तिला गाठलंच. हॅलो वहिनी. नितीन तिच्याकडे खालून वर नजर फिरवत म्हणाला. दीक्षानं काहीच रिॲक्शन दिली नाही. लग्न आहे 10 दिवसांनी. यायचंच हा तुम्हाला, नितीन म्हणाला. दीक्षानं मान फिरवली. वैसे अजूनही विचार करू शकतेस तू. प्रियाच्या जागी तू असशील तर आय विल बी मोर दॅन हॅपी. नितीन मुद्दाम तिच्याजवळ जात म्हणाला. त्या दिवशीची थप्पड कमी पडली आहे का नितीन भाऊजी? तसं असेल तर सांगा. यावेळेस अशा ठिकाणी मारेन की बसता उठता तुम्हाला आठवण राहील. दीक्षानं त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकला आणि ती ताडताड पावलं टाकत वर निघून गेली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.